नमस्कार मित्रांनो, टॉक्स बाय आयुष या यूट्यूब चॅनलमध्ये मी आयुष आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो। परवा 27 जानेवारी रोजी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मनोज जरांगे पाटील यांच्या हातात एक अध्यादेश देतात आणि त्या संपूर्ण चौकात एक जल्लोष होतो। तो जल्लोष होता मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या यशाचा। अखेर मनोज जरांगे पाटलांना आपल्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मोठं असं यश मिळालं होतं। पण तुम्हाला माहिती आहे का, एक असे अस्पृश्य आहात जे मनोज जरांगे पाटलांच्या या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांसोबत खंबीरपणे उभे होते। ते अदृश्य आहात म्हणजे आंतरवाली सराटी या गावचे सरपंच पांडुरंग तारक। मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून उभं राहणारे व्यक्तिमत्व म्हणजेच हेच पांडुरंग तारक। खरं तर पांडुरंग तारक हे व्यवसायानं इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर, लॉकडाऊन पूर्वी ते एक मोठे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर होते। त्यांचा व्यवसायात मोठा जम देखील होता। पण लॉकडाऊन मध्ये ते गावात आले आणि गावातील परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की गावचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी 2022च्या डिसेंबरमध्ये ग्रामपंचायतीची इलेक्शन लढवली आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी 200 मतांच्या मताधिक्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यश मिळवलं आणि आंतरवाली सराटीचे सरपंच झाले। जरांगे पाटलांशी त्यांचा संबंध कसा आला तर त्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यामधील वाडीकाळा, भांबेरी, साष्टपिंपळगाव या गावांमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन उठवलं होतं आणि त्यासाठी त्यांनी त्या गावांकडे आग्रह धरला होता। यावेळी पांडुरंग तारक यांना वाटलं की हे आंदोलन आपल्याही गावात व्हावं आणि यासाठी त्यांनी मनोज जरांगे पाटलांना आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन घेण्याचा आग्रह धरला। या आंदोलनाच्या वेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांना मोठं सहकार्य देखील केलं। त्यांनी आपल्या स्वतःच्या खिशातील मदत या आंदोलनासाठी दिली आणि त्यांनी यावेळी स्टेज असेल किंवा झेंडा असेल किंवा विविध नियोजन त्यांनी यावेळी या आंदोलनासाठी केलं। हे आंदोलन खऱ्या अर्थानं यश मिळवत गेलं ते आंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जमुळे। 1 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीमध्ये सरकारनं हे आंदोलन थोपवण्यासाठी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक मराठा बांधव जखमी झाले आणि हे आंदोलन महाराष्ट्रभरात पेटलं। यामुळेच पांडुरंग तारक आणि मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या पटलामध्ये मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येणाऱ्या नेत्यांशी चर्चा असेल किंवा अधिकाऱ्यांशी चर्चा असेल, त्यांनी दिलेले कागदपत्र सांभाळणे असेल, अशी विविध कामांची जबाबदारी पांडुरंग तारक यांनी पार पाडली। त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या विराट सभेचं नियोजन देखील पांडुरंग तारक यांनीच केलं। या पांडुरंग तारक यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं मनोज जरांगे यांना मोठं असं यश मिळालं। मनोज जरांगे पाटील यांच्या मागं आणि यांच्यासोबत असलेल्या पांडुरंग तारक या अदृश्य शक्तीचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल। कसलाही गाजावाजा प्रसिद्धीच्या झोतात न येत मनोज जरांगे पाटलांसोबत प्रामाणिकपणे सोबत राहणाऱ्या अशा या व्यक्तिमत्वास खऱ्या अर्थानं मानलं पाहिजे। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील पाठवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।